नमस्कार मित्रांनो, शीतल सुरवाडे चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आज तुमच्यासाठी स्पेशल मस्त झणझणीत चमचमीत अशी मस्त शेवची भाजी मी घेऊन आली. तर कुठेही न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला ना, व्हिडिओ लाईक जरूर करा. तर मित्रांनो, चला आता भाजीसाठी काय मसाले घेतले. मस्त मी एक गड्डा लसणाचा घेतला, त्याच्यात धनिया टाकून मस्त तो लसण आणि धनिया मस्त कुटून घेतला. एक मस्त मोठा कांदा घेतला, दोन मस्त कांदे घ्यायचे, मस्त कांदे बारीक कट करून घ्यायचे बरं. तर मित्रांनो, तुम्ही कशी भाजी करता शेवाची प्लीज कमेंट करून नक्की सांगा बरं, आहे ना. तर मित्रांनो, मस्त एक टोमॅटो घ्यायचं, टोमॅटो बी मस्त बारीक कट करून घ्यायचं बरं. हे पहा, कांदा टोमॅटो जर बारीक मस्त असे कट करून घेतले ना, तर भाजीतनी ते असे इकडे तिकडे पळत नाहीत, है ना. नाहीतर मग भाजीचा रस्सा चालला कुकडे आणि ते कांदे आणि टोमॅटो चालले कुकडे, असं नाही झालं पाहिजे. भाजी करताना आपल्याला कांदा बी नाही दिसला पाहिजे भाजीत आणि टोमॅटो बी नाही दिसलं पाहिजे आपल्याला भाजीत. तर चला आता मस्त तडका मारू. गॅस ऑन केला, कढई ठेवली, कढई गरम झाली, मस्त तेल टाकून त्याच्यामध्ये तेल गरम झालं मस्त. आता मसाले भाजून घेऊ, है ना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहू राहिले, कोण्या गावातून कोण्या सिटीतून पाहू राहिले, प्लीज कमेंट करून नक्की सांगा, आहे ना. आणि व्हिडिओ आवडल्यास ना, व्हिडिओ लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राईब जरूर करा, है ना. बेल आयकॉन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना, ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील. तर बस झालं बाबा, आता काही बडबड करत बसत नाही. तर चला आता मस्त तेल गरम झालं. तेल गरम झाल्यानंतर टाकायचं एक चमच मस्त जिरं. एक चमच मस्त जिरं टाकलं. जिरं चांगलं मस्त असं नाचायला लागलं ना, तर मस्त कांदा द्यायचा टाकून. कांदा मस्त टाकायचा, कांदा मस्त होऊ द्यायचा बरं. कांदा मस्त झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकू. तर आता मस्त कांदा होऊ द्यायचा मस्त तेलामध्ये. तर हे पहा, तुम्हाला सांगतो एक ट्रिक मी, आहे ना. कांदा मस्त लवकर व्हायसाठी ना मीठ टाकायचं. मीठ जर टाकलं ना, तर कांदा हा लवकरात लवकर होते बरं. तर आता एकीने मस्त लसूण आणि जे धनिया वगैरे आपण कुटून घेतलं होतं ना, ते मस्त याच्यात टाकून द्यायचं, आहे ना. मस्त कांदा, लसण मस्त होऊ द्यायचं. मग नंतर टोमॅटो टाकायचं. तर आता मस्त टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकल्यानंतर मस्त आपण मसाल्यातनी हे टोमॅटो होऊ द्यायचं आपल्याला, आहे ना. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मस्त टोमॅटो बारीक कट करून घ्या आणि तुम्ही टाकून द्या. एक नंबर अशी भाजी होती. भाजी करताना आहे ना, सगळं लक्ष, चित्त, गित्त सगळं याच्यात पाहिजे, तरच भाजी चांगली होते. तर चवीनुसार मस्त मीठ घालायचं. मीठ कमीच टाका, कारण जे आपण शेव टाकतो ना, त्या शेवामध्ये मीठ असते बरं. तर मीठ कमीच टाका तुम्ही, कारण शेव पहिलेच खारट असते. तर मस्त 2 चमच मस्त लाल मस्त अशी मिरची पावडर टाकायची. अशी सनसन मस्त कानातून वाफा निघायला पाहिजे, अशी भाजी बनावी लागते. 1 चमच मस्त गरम मसाला टाकायचा आणि आता मस्त व्यवस्थित फिरून घ्यायचं. फिरून घेतल्यानंतर आहे ना, जे हे टोमॅटो, कांदा-बिंदा जे आहे की नाही, तर हे अजिबात दिसला नाही पाहिजे बरं भाजीत. तुम्ही बघू शकता, पहा आता कांदा जो टोमॅटो होता ना, अजिबात आपल्या भाजीत नाही दिसून नाही राहिला, है ना. तो देखो दोस्तों, ये है मेरा छोटा शेर, बहुत नटखट है, बहुत ही होशियार है. तो देखो कैसे खा रहा है कुछ-कुछ, है ना, और मुझे भी खिला रहा है. तर मित्रांनो बघू शकता, मस्त आता भाजीला मस्त तेल सुटलं. आता तेल सुटल्यानंतर पाणी टाकायचं. जेवढं तुम्हाला पाणी तुम्ही भाजी करता ना, तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता, आहे की नाही. तर इथं मी 1 ग्लास असं पाणी टाकलं आणि जास्त जर पाणी टाकलं ना, ते जे शेव असते ना, तो शोषून घेते बरं. तर जेवढी तुम्हाला भाजी पाहिजे ना, त्याच्यात थोडंसं शिल्लक पाणी अर्धा ग्लास टाकून घ्यायचं, ताकी जे शेव आहेत ना, ते मस्त भिजतात बी आणि शेव ना हा पूर्ण रस्सा पिऊन घेत असते. तर वरून मस्त धनिया फेकून मारायचा आणि मग काय हा शेव द्यायचा टाकून, है ना. तर मित्रांनो, हा शेव ना मी घरीच बनवला बरं. याची जी रेसिपी टाकली होती ना मी मस्त शेवची, तो शेव आहे हा. तर मित्रांनो 5 मिनिट मस्त झाले. मस्त अशी खतखत हे भाजी मस्त शिजली. तर आता काय करायचं, मस्त सर्व्ह करून घ्यायचं बरं. जास्त शिजवत बसायची गरज नाही, नाहीतर बातच ते असं बेसन होऊन जाते बरं. अशी मस्त जराशी उकळी आली ना, तर त्याच्यात शेव द्यायचा टाकून आणि थोडं 5 मिनिट फक्त उकळू द्यायचं. मग होऊन जाते मस्त भाजी आपली, आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, मस्त शेवची भाजी आहे, झणझणीत चमचमीत अशी मस्त झाली. तुम्ही बी अशी करून पहा आणि ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून, की ताई एक नंबर जबरदस्त मस्त लागली होती बरं भाजी. आणि वरून मस्त धनिया टाकायचा आणि थोडासा वरून जो मसाला असते ना, गरम मसाला, तो बी तुम्ही टाकू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, भाजी जर आवडली असेल ना, तर घ्या मग पटकन खाऊ. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं सेंड करू. परत भेटू एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच खाते पिते राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. रेसिपी कशी झाली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग आता भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.